नमस्कार. महानगरपालिकेचा रणसंग्राम या एमसी न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमामध्ये विविध प्रभागातील उमेदवार आपल्याकडे त्यांचं विजन मांडण्यासाठी येत असतात. आज आपल्या सोबत आहे प्रभाग क्रमांक ड मधील आशुतोष नरवडे, जे की वंचित बहुजन आघाडीकडनं निवडणूक लढवत आहे. सर, सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. निवडणुकीला सामोरे जात आहे वंचित बहुजन आघाडी, तुमचा पक्ष आहे. सुरुवातीला एक पहिलाच प्रश्न राहील, वंचित बहुजन आघाडी का? वंचित बहुजन आघाडी का, हा तुमचा प्रश्न खूप मस्त चांगला आहे. विस्थापितांना प्रस्थापितांच्या विरोधात उभा करणारा नेता म्हणजे प्रकाश आंबेडकर. ज्या घरात ज्या समाजात 5 मतदानही नसतात, त्या घरातल्या माणसाला उभा करणारे हे प्रकाश आंबेडकर साहेब आहे. आता रिसेंटली तुम्ही जर का मुद्दा घेतला, वैजू समाजाचा एक माणूस तो प्रस्थापित घराण्याला पाडून आज त्या महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या व नगरपालिकेमध्ये तो आवाज उठवणार आहे. म्हणून हाच पक्ष हा वंचित असा आहे का, जो कुठल्याही नेत्याच्या मुलाला, कुठल्याही प्रस्थापिताच्या मुलाला उमेदवारी न देता विस्थापित घराण्यातल्या मुलाला उमेदवारी देतो. आणि विशेष करून मला उमेदवारी, मी 27 वर्षात आहे. माझ्या आईने मोलमजुरी करून मला वाढवलंय. माझे वडील हे ड्रायव्हर आहेत, तरी मला वंचित सारख्या पक्षाने मला उमेदवारी दिली. नक्कीच, म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातून तुम्ही बिलॉंग करता. राजकारणाला केव्हा सुरुवात केली? राजकारणापेक्षा मी पहिले समाजकारण 8 वर्ष केले. पहिले समाजकारणाच्या माध्यमातून अनेक ना गोरगरिबांना फळे वाटप असेल, त्याच्यानंतर ना ब्लँकेट वाटप असेल, तर समाजकार्य कुणी आडलं नडलं त्याला काही मदत करणं असेल, मला समाजकारणाचा पिंड हा लहानपणीपासूनच आहे. आणि समाजकारण हे मी बरोबर समाजकारणाचा पिंड लहानपणीपासून. घरात कोण आहे? माझे काका अशोक नरवडे. मी लहानपणापासून त्यांचा आदर्श घेत आलोय. कारण की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा जे कष्टकरी मोलमजूर लोक आमच्या इथे यायचे, आणि माझ्या काकांनी अशा लोकांना उद्योग टाकून दिले का ते हाच एका मोठ्या उद्योगावर जाऊन बसलेत. अनेक लोकांना त्यांनी शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून त्यांना लाभ मिळवून दिला. नक्कीच. प्रभागामध्ये तुमच्या सर्व पक्षातला सर्वात तरुण उमेदवार तुम्ही असाल. यस. परंतु आता सर्वात तरुण उमेदवार जेव्हा लोकांसमोर जातोय, त्याकडे विजन काय? नाही, विजन यासाठी मी याच्यात आलोय. आज तुम्ही पाहिला तर नगरसेवक झाले तर त्याचे कार्यकर्ते हे लोकांना दमदाटी करण्यासाठी हे नगरसेवक होतात. आणि नगरसेवक हा जनतेचे समस्या सोडवण्यासाठी नगरसेवक असला पाहिजे, जेणेकरून त्याने वाढ, पाणी, त्याच्यानंतर गटार, रस्ते, त्याच्यानंतर या व्यतिरिक्त नगरसेवकाने लोकांच्या सुखादुखातही सहभागी झाले पाहिजे. पण अशात असं प्रोपोगंडा मांडला जातोय का नगरसेवक म्हणजे हा इथला गुंडा झालाय, असे त्यांचे कार्यकर्ते वावरत आहेत. त्यामुळे नाही का, ही प्रथा बंद करण्यासाठी माझ्यासारखा एक तरुण सर्वसामान्य कुटुंबातला हा इथे सभागृहात लोकांच्या समस्या मांडण्यासाठी आम्ही इथे आलो. नक्कीच, म्हणजे सगळ्याच आता तुम्ही जो मुद्दा मांडलाय तो सध्याच्या परिस्थितीला नसरून वेगळंच आहे. परंतु ज्या वेळेला निवडणुकीला आता सगळेच उमेदवार समोर जातात, शहरामध्ये नेहमी प्रलंबित असलेल्या प्रश्नावरतीच निवडणूक लढवल्या जाते. रस्ते, पाणी आणि शिक्षण. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे असे वार्डासाठी, प्रभागासाठी कुठले मुद्दे आहेत की ते तुम्ही समोर ठेवून निवडणूक लढवताय? आमच्याकडे आम्ही सर्व प्रभागात, सर्व वार्डाची निवडणूक मी फक्त माझ्या प्रभागापुरती निवडणार नाहीये. ही निवडणूक मी शहर लेवलला मी निवडून आलो तर मी सभागृहात हा आवाज उठवणार आहे का सीसीटीव्हीचे जाळे हे पूर्ण शहरात नाही का उभा राहिले पाहिजे. आज आपण पाहतो तर ऍक्सिडेंट झाला तर तेव्हाच आपल्याला सीसीटीव्हीची गरज पडते. सीसीटीव्ही हा प्रत्येक दैनंदिन जीवनात, आज तुम्ही चोऱ्या म्हणशाल, त्यानंतर गुन्हे हे जर घडणारच नाही जेव्हा सीसीटीव्ही असतील तेव्हा. बरोबर, म्हणजे सीसीटीव्हीचं प्रमाण बऱ्यापैकी आहे. पण तुमचं म्हणणं असं की वार्डात पण आणि प्रभागात प्रत्येक गल्ल्याबोळामध्ये मनपाचे सीसीटीव्ही असेल पाहिजे. चांगला मुद्दा आहे. निवडणूक लढताना मोठं आव्हान काय? मोठं आव्हान काहीच नाही, आव्हानच नाही. चांगली गोष्ट आहे. मागच्या 10 वर्षानंतर निवडणूक होते. 10 वर्षापूर्वी तुमचं जर मतदान कार्डही नसेल, 27 वर्ष म्हटल्यावरती पहिली निवडणूक आहे. काय वाटतंय, कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय मला. काय ज्या गोरगरीब लोकांच्या ज्या वस्त्या तोडल्या जातात, आज कुठल्या तरी पक्षाच्या सांगण्यावरून, कुठल्या तरी आमदाराच्या सांगण्यावरून आज गोरगरीब लोकांच्या वस्त्या तोडल्या जातात. त्या लोकांना तुम्ही घरही उपलब्ध करून देत नाही. आज तुम्ही दिवाळी सारख्या सणामध्ये गोरगरिबांचे घर तोडलेत.
आज ते लोक कसे राहतात, काय पितात हे कोणीही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. नक्की. आपण फक्त प्रशासक आहे, प्रशासकाच्या माध्यमातून कोणतरी दुसरंच ना काहीतरी ना प्रशासन चालवत आहे असं आम्हाला वाटतंय. नक्कीच. तुमच्या प्रभागातल्या निवडणुकीला सामोरे जातात, प्रभागाचा प्रत्येक जण उमेदवार अभ्यास करूनच सामोरे जातो निवडणुकीला. प्रभागातले काय महत्वाचे मुद्दे आहेत जे अजूनही म्हणजे ते सोडवण्यासाठी अद्यापर्यंत सक्षम नेतृत्व मिळालं नाही? आजही आमच्या प्रभागात 10 दिवसाला पाणी येतं. आज जर का तुम्ही पाहिलं तर आमच्या बाजूला संसार नगर सारखा एक परिसर आहे, तिथे मागे नगरसेवक होते 5 सोडा, जेव्हा त्यांचा कार्यकाळ होता तेव्हा तर सोडा, पण आजही ते तिथं आलेले नाही. आज तुम्ही संसार नगर मध्ये गेलेत, आज प्रत्येक पक्षाचा उमेदवार हा तिथे चाललाय आणि 5 वर्ष ते लोक आहे त्यांना पाहायला टाइम नव्हता. आज तुम्ही गेले तर तिथं ना अक्षरशः चेंबर असे तुंबलेले राहायचे. अजूनही ती परिस्थिती बदललेली नाही. जर समजा निवडणूक झाली, जनतेनं कौल दिलाय, निवडून आलेत, हो, तर याच्या सभागृहात गेल्यानंतर पहिलं कुठलं काम असेल की जे करायला आवडेल? सर्वात पहिले मी आमच्या इथल्या बेरोजगार तरुणांना रोजगाराचा प्रश्नासाठी मी सभागृहात आवाज उठवेल आणि सर्वात पहिले माझ्या प्रभागात जो चेंबरचा ना पाण्याचा जो प्रश्न आहे आणि स्ट्रीट लाईटचा, आज जर का तुम्ही पाहिलं शहराची अवस्था एकदम बकालपणे झालेली आहे. 25 वर्ष एका विशिष्ट पक्षाची सत्ता आहे, एका विशिष्ट पक्षाची युती सोबत सत्ता आहे. तर आम्हाला जे विस्थापित लोक आहेत त्यांना एका प्रस्थापित लोकांच्या बरोबरी नेऊन बसवायचंय. त्यासाठी आम्ही सभागृहात नाही का जे लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पहिले ठरवणार आहोत. आणि वंचित बहुजन आघाडीने सांगितलं आहे की आम्ही डम्पिंग ग्राउंड हे एकदम नियोजनबद्ध पद्धतीने आम्ही कचऱ्याचं संकलन करणार आहोत आणि त्या माध्यमातून अनेक रिसायकल करून रोजगार निर्माण करणार आहोत. नक्कीच. एक मुलाखतीचा शेवट करतोय. आतापर्यंत तुम्ही सर्व गोष्टी सांगितल्या, जनतेला किंवा मतदारांना काय आव्हान करशाल एमसीएनच्या माध्यमातून? जनतेला मी असं आव्हान करेल का तुम्ही घराणेशाहीतल्या लोकांना निवडून देता, पण घराणेशाहीतल्या लोकांच्या 60 लाखाच्या गाडीमध्ये फिरणाऱ्या लोकांना निवडून नका देऊ. जे 2 व्हीलरवर फिरतात, ज्यांना खड्ड्याची जाणीव होते, तोच व्यक्ती तो जनतेसाठी नाही तर स्वतःसाठी तरी काहीतरी करल, म्हणजे स्वतः जनता म्हणून नाही का काहीतरी स्वतःसाठी करल अशी अपेक्षा व्यक्त करतो. नक्कीच. हे होते आशुतोष, जे की वंचित बहुजन आघाडीकडनं प्रभाग क्रमांक 17D मधून निवडणूक लढवत आहे. त्यांनी त्यांचे व्हिजन मांडले. त्यांच्याकडे खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की ज्या आतापर्यंतच्या कुठल्याही उमेदवाराने बोलून दाखवल्या नाही, त्यांनी त्या सांगितल्या. विशेष प्रभाग क्रमांक D मधून सर्वात तरुण उमेदवार म्हणूनही त्यांची ओळख आहे. सर, तुम्ही एमसीएनला वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.